नमस्ते वार्ता संस्कृतं प्रति स्वागतम्। इयमत्र अश्वती आदौ प्रमुखाः वार्ताः। पहलगाम आक्रमे कार्यनिरतानाम् आतङ्कवादीनां छायाचित्राणि बहिः प्रेषितानि सन्ति। रक्षिपुरुषविभागः आक्रमणस्य मुख्यसूत्रधारः लश्कर डेप्यूटी कमाण्डर सैफुल्ला खालिद कसूरी भवति इति सूचना प्राप्ता। केन्द्रगृहमन्त्री अमित शाह आक्रमणं प्रवृत्त बैसारणास्थाने प्रधानमन्त्रिणः नेतृत्वे सुरक्षाविषये मन्त्रिसभामेलनं सायं 6 वादने। पहलगामे मृत 26 जनानां मृतपरिशोधना पूर्णा जाता। श्रीनगरे अन्तिमोपचारं समर्प्य केन्द्रगृहमन्त्री अमित शाह मृतदेहाः विशेषव्योमयाने देहली व्योमपत्तनं प्रति प्रेषितानि सन्ति। प्रधानमन्त्रिणः नेतृत्वे सुरक्षासम्बद्धि वरिष्ठनेतृमेलनं सायं 6 वादने प्रचलिष्यति। मृतपतानां परिवाराय 10 लक्षं रूप्यकाणि धनसाहाय्यं घोषितमस्ति। पहलगाम घटनायाः पश्चात् पूंछ मध्ये अपि पाक् प्रकोपनं सञ्जातमस्ति। सीमा प्रान्ते भूषुण्डिप्रयोगनिरासनं बहुवारम् उल्लङ्घितमस्ति। बारामुल्ला नगर्यां लश्कर आतङ्कजनैः साकं प्रयुद्धं कृत्वा सुरक्षाविभागः आतङ्कवादं विरुध्य जम्मूकश्मीरे जनकीयप्रतिषेधम्। वार्ताः विस्तरेण। पेरुम्बावूरस्थ शिलाकन्दरे जेलाटिन् स्टिक् वस्तूनि प्राप्तानि सन्ति। स्फोटवस्तूनां प्रापणे दुरूहता अधिका भवति। केन्द्रपरिशोधनसंस्था इतरविभागः च परिशोधनायां सन्ति। ओडक्यालि इत्यस्य पार्श्वे वर्तमान मण्णूर् मोळस्थानात् 9 बोरा मध्ये आच्छादितरूपेण प्राप्तानि आसन् वस्तूनि। 80,400,200 जलाटिन् सिक्तवस्तूनि एव प्राप्तवन्तः। रविवासरे रात्रौ बोरा मध्ये स्थाप्यपरम् 8 बोरा मध्ये समानवस्तूनि परित्यक्तरूपेण प्राप्तानि। धीरजनानां सहायेन एव एतानि सङ्गृहीतानि। पेरुम्बावूरस्थ बेङ्ग्लादेशी जनस्वाधीनताम् आतङ्कवादजन सान्निध्यं पुनः स्फोटकवस्तूनां प्रापणं च दुरूहतां भवन्ति। केन्द्रराज्यपरिवेदविभागेन गुप्तदलविभागात् च वरिष्ठनेतारः स्थानमागत्य दत्तांशान् सङ्गृहीतवन्तः सन्ति। पूर्वमन्यत्र कुत्रापि अमराधितानि वस्तूनि पश्चात् जले निमित्तं कारितं वा इत्यादि परिशोधयन्ति अधिकृताः। पूर्वं पेरुम्बावूरस्थ शिलाकन्दरव्यापकरीत्यां वरिष्ठरक्षापुरुषविभागात् परिघातना प्रचलति स्म। इत्यतः स्फोटकवस्तूनि परित्यक्तानि भवन्ति इत्यादि सूचना प्राप्ता सन्ति। अधुना प्राप्तानि स्फोटकवस्तूनि संरक्षितानि सन्ति। व्योमपक्षात् अधिकृतानाम् आगमनात् पश्चात् तेषां सान्निध्यमेव जेलाटिन् वस्तूनां पञ्जीकरणं कृतम्। आगामिदिने फोरेन्सिक् विभागात् अपि जनाः परिशोधनानिमित्तम् आगमिष्यन्ति। काले अस्मिन् यस्य कस्यापि उपरि औद्योगिकरीत्या न्यायविचारणा न पञ्जीकृतम्। राष्ट्रान्तरवार्तादलं जनम्। फ्रान्सिस् मार्पापावर्यस्य भौतिकशरीरं सामान्यजनेभ्यः दर्शनाय सेण्ट् पीटर्स् बेसिलिकास्थाने आनीतः। पोप्वर्यस्य सेण्ट् मार्तास् हौस् मध्ये विलापयात्रां कृत्वा एव भौतिकशरीरं समानीतं। शनिवासरे भविष्यति संस्कारकर्म। पहलगामस्थाने प्रवृत्त आतङ्कभीकरतां शक्तियुक्तरीत्या एव वरिष्ठनेतारः अपलपितवन्तः। US प्रेसिडेण्ट् डोनाल्ड् ट्रम्प् प्रधानमन्त्रिणम् आहूय स्थितिगतयः परिपृच्छति स्म। विषयेऽस्मिन् मुख्य आसूत्रकेभ्यः उचितरीत्या दण्डविधिं ददाति इति रष्या राष्ट्रस्य राष्ट्रपतिः व्लाडिमिर् पुटिन् अपि अवदत्। इस्रायेल्, UAE, सौदी एवम् अनेके वरिष्ठनेतारः आक्रमणम् अपलपितानि सन्ति। समयेव पहलगामस्थ आतङ्कवादाक्रमे मृत इडप्पळ्ळि स्वदेशी रामचन्द्रस्य मृतदेहं श्रीनगरतः देहलीम् आनीतमस्ति। इतः रात्रौ 8 वादने नेडुम्बाश्शेरीम् आनेष्यति। बेङ्गलूरुदेशे अधुना वर्त रामचन्द्रस्य पुत्रः अपि सायं कोच्चिनगरे प्राप्स्यति। शुक्रवासरे भविष्यति संस्कारकर्म। प्रातः 7 वादनतः 9 वादनपर्यन्तं चङ्गम्बुळ पार्क् मध्ये सामान्यजनेभ्यः दर्शनमपि भविष्यति। केरळराज्यस्य 50तम वरिष्ठकार्यदर्शी इव
ए जयतिलक् पदनियुक्तिं प्राप्तमस्ति। मन्त्रिसभामेलने एव शारदा मुरलीधरस्य अनुचरः इव अचिनोत्। काले अस्मिन् धनविभागस्य अडिशनल् चीफ् सेक्रेटरी भवति श्रेष्ठः। पहलगाम आतङ्कवादाक्रमे विवादप्रस्तावं कृत्वा विपक्षदलनेता VD सतीशः यदा आतङ्कवादाक्रमं पूर्वं सञ्जातं काले तस्मिन् यस्य कस्यापि नाम्नि न उद्घोषितमासीत्। यदा गुजरात् मध्ये आक्रमणं प्रचलितमासीत् हैन्दव आतङ्कवादयः इति यः कोऽपि परामर्शं न कृतवन्तः। इस्लामिकविभागात् अपराधं कुर्वतानाम् उपरि आतङ्कवादी इति परामर्शं कर्तुं न शक्यते किल, सतीशः अवदत्। लश्करी तोय्बा इत्यस्य अधः वर्तमान TRF आतङ्कवादसंस्था आक्रमणस्य दायित्वं स्वीकृतात् पश्चात् आसीत् विवादप्रस्तावः। ഒരു മതവിഭാഗത്തിൽപ്പെട്ട ഒരാൾ ആക്രമണം നടത്തിയാൽ ആ മതവിഭാഗം മുഴുവൻ തീവ്രവാദികളാണ് എന്ന് പ്രചരിപ്പിക്കുന്നത് ഒരു കാലത്ത് ശരിയല്ല. ഞങ്ങളതിന് ഒരു കാലത്തും അതിനോട് യോജിപ്പില്ല. അതിപ്പോൾ ഗുജറാത്ത് കലാപം നടന്നപ്പോൾ ഹൈന്ദവരെല്ലാവരും ഭീകര സംഘടനയാണ്. ഹിന്ദു എന്ന് പറയുന്നത് ഭീകര സംഘടനയാണ്, അങ്ങനെ പറയാൻ പറ്റുമോ? അതുപോലെ ഇസ്ലാമിൽപ്പെട്ട ആളുകൾ അങ്ങനെ ഒരു തെറ്റ് ചെയ്താൽ ഇസ്ലാമിൽ ഉള്ള മുഴുവൻ ആളുകളും ഭീകര പ്രവർത്തകരാണ്. അതൊക്കെ ഒരു ഈ ഞാൻ എപ്പോഴും പറയല്ലോ, പച്ചവെള്ളത്തിന് തീപിടിപ്പിക്കുന്ന വർഗീയതയാണ് കേരളത്തിലും രാജ്യത്ത് എല്ലായിടത്തും ഉള്ളത്. അപ്പോൾ അത് ഓരോ അവസരം കിട്ടുമ്പോൾ ഓരോരുത്തർ ചാടി വീഴാണ്. ഏത് വിഷയം നമ്മുടെ മുമ്പിൽ വന്നാലും അതിനെ വർഗീയമാക്കി മാറ്റാണ് രാജ്യത്തിന് നേരിടുന്ന ഒരു വെല്ലുവിളിയായിട്ടാണ് ഞാനിതിനെ കാണുന്നത്. പിന്നെ ആരാണ് ചെയ്തതെന്നല്ല കേന്ദ്ര ഗവൺമെന്റ് അന്വേഷണം നടത്തി പറയാതെ നമ്മൾ ഊഹിച്ചു പറയൽ അർത്ഥമില്ല. RSS स्थापकः स्वतन्त्रसेनानी डॉक्टर हेड्गेवारस्य नाम्नि पत्तनंतिट्ट जनपदस्थ इलन्दूरु स्थाने एका वीथिः भवति। डॉक्टर हेड्गेवारस्य जन्मशताब्दी आघोषाणां भागतया एव स्वयंसेवकाः वीथिनिर्मितीकरणं कृतमासन्। 500 जनानां गमनागमनाय सज्जीकृता मुख्यवीथ्याः उद्घाटनं पूर्वदक्षिणपञ्चायत् कार्यदर्शिनः दायित्वकाले आसीत्। विश्वपुस्तकदिने स्वीयगृहमेव ग्रन्थालयं कृत आदर्शक अध्यापकम् एकं वयं परिचयं कुर्मः। कण्णूर् नारात् स्वदेशी प्रभाषकः अध्यापकः KN राधाकृष्णन् मास्टर् भवति एषः। अद्वितीय व्यक्तिप्रभावः। सहस्रादधिकानि पुस्तकानि गृहस्य भागतया महोदयस्य भवन्ति विशेषांशान् प्रति। शताब्दाः पूर्वं बहिरागतात् पुस्तकात् नित्यनूतनपुस्तकात् अपि आधुनातनकाले इण्टर्नेट् मध्ये प्राप्तवन्ति। काले अस्मिन्नेव अयं स्थितिविशेषाः। गृहेमिदं राधाकृष्ण अध्यापकस्य भवन्ति। गृहे पूर्णरीत्या पुस्तकानि केवलं सन्ति। उत्तमप्रभाषकाः अध्यापकाः पूर्वं भवति महोदयः, किन्तु महोदयस्य मित्राणि पुस्तकानि एव। वेदानिष्ठानि इतिहासानि सम्बन्धि, पुराणदर्शनसम्बन्धि, शास्त्राय പഠനസംബന്ധി, കലാസാഹിത്യകഥാസംബന്ധി, വിശ്വവിജ്ഞാനകോശാः एवं സർവമത്ര മിലിയന്തി. 50% സ്പിരിച്വൽ ആധ്യാത്മികമായ പുസ്തകങ്ങളാണ്. 50% എല്ലാ തലത്തിലുള്ള സംഗീതമുണ്ട്, ചിത്രമുണ്ട്, സാഹിത്യമുണ്ട്, കവിതകളുണ്ട്, നാടകങ്ങളുണ്ട്. പുസ്തകങ്ങൾ ഞാൻ കൊണ്ടുപോകാൻ കൊടുക്കാറില്ല. കാരണം അത് മക്കളെക്കാൾ സ്നേഹിക്കുന്ന കാര്യമാണ്. പല പുസ്തകങ്ങളും കൊടുത്തിട്ട് തിരിച്ച് കിട്ടാത്ത അവസ്ഥയുണ്ട്. പ്രതിദിനെ നിശ്ചിതകാലാः പഠിतेभ्यः भवन्ति। मार्गवक्रगतमतेभ्यः नूतनदिशासेदाः अनेन साध्यं भवति इति महोदयः विश्वासः। वार्तादलं जनम्। वार्ता संस्कृतमत्र सम्बद्धिते। अग्रिमवार्ता संस्कृतं श्वः सायं 5:05 अधिकवार्तानां दृश्यानां कृते जनम् tv.com सन्दृश्यतां। शुभं भूयात्।